चला तर मैत्रिणी, आज बनवूयात अष्टमी नवमी विशेष कन्यापूजनाकरिता स्पेशल थाळी, जी देवीला फारच प्रिय आहे। त्यासाठी पहिले पुरीचं कणिक भिजवून घ्यायचं। त्याकरिता 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, मीठ, 1 चमचा तेल आणि थोडं थोडं पाणी करून घट्टसर कणिक भिजवून घ्यायची। ही भिजण्याकरिता साईडला ठेवून द्यायची। तोपर्यंत आपण चण्याची तयारी करूयात। त्यासाठी रात्रभर भिजवून घेतलेले चणे, सोबतच वरण भाताकरिता डाळ तांदूळ 3 शिट्ट्या काढून घेतल्या। आता शिऱ्यासाठी 2.5 वाटी पाणी केशर टाकून गरम व्हायला ठेवलं होतं। साईडला लगेचच कढाईमध्ये 1 चमचा तूप, ड्रायफ्रुट्स आणि 1 वाटी जाड रवा, 2 चमचे तूप घालून खमंग भाजून घेतला। आता या पाण्याला उकळी आली होती तर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि लगेचच हे पाणी रव्यामध्ये टाकून छान असा शिजवून घ्यायचा। जेवढा रवा होता तेवढी साखर घातली आहे। पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं, झाकण ठेवून वाफ काढून घेतली। सर्वात शेवटी विलायची पूड घातली। आपला शिरा तयार झाला। इकडे हरभरे देखील मौसूद शिजले गेलेले होते। याचं वाटण तयार करतेय। त्यासाठी टोमॅटो, आलं, खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घातलं। आवडीप्रमाणे सुके मसाले घातले, शिजवून घेतलेले चणे आणि पाणी घातलं, मिक्सरला फिरवून घेतलं। भाजीसाठी कढाईमध्ये तेल, जिरे, मोहरी छान असे तडतडून घेतले। तयार केलेलं वाटण आणि शिजवून घेतलेले हरभरे पाण्यासह घातले। गरजेनुसार पाणी घालून शिजण्याकरिता साईडला ठेवून दिलं। आता सोबतच पुरी देखील छान अशी टम्म फुलणारी तयार करून घेतली। इकडे चण्याची भाजी तयार झाली आहे। याला हलकीशी फोडणी दिली आहे। आपली कांदा लसूण विरहित अष्टमी थाळी तयार झाली। डिटेल रेसिपी यूट्यूबवरील खाद्यप्रेमी पेजला मी शेअर केली आहे, नक्की व्हिजिट करा। बाय बाय।